चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपल्या अजरामर साहित्यिक कृतीतून अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणले। कासमभाई गवळी। अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यिक कृतीतून महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणले। अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या जीवन काळात विविधांगी लेखन केले। त्यांनी जवळपास 21 ग्रंथसंग्रह आणि 30 पेक्षा जास्त कादंबऱ्या लिहिल्या। त्याचप्रमाणे लोकनाट्ये, पोवाडे, कविता, कथा, गीते इत्यादी क्षेत्रात सक्षम आणि समृद्ध लेखन केले। त्यांनी तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचे काम केले। अण्णाभाऊ साठे हे अशिक्षित होते। त्यांनी फक्त 1.5 दिवस शाळा शिकली होती, तरीही त्यांनी फार मोठ्या प्रमाणात कादंबऱ्या लिहून या कादंबऱ्याच्या माध्यमातून दारिद्र्यात खितपत पडलेल्या आणि अतिशय हालाकीचे जीवन जगत असलेल्या समाज बांधवांना नवी दिशा देण्याचे कार्य केले, असे प्रतिपादन मेहकर नगर परिषदेचे माननीय नगराध्यक्ष कासमभाई गवळी यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले। अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष कासमभाई गवळी हे होते। तर यावेळेस मंचकावर प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय नगरसेवक सुरेश मानवतकर, रमेश मानवतकर, बुलढाणा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा अलकाताई लंबे, मेहकर शहर काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षा सौ विमलताई माने, प्राध्यापक ओमराजे गजभिये, भीमशक्तीचे विदर्भ सरचिटणीस किशोरदादा गवई, भाई कैलास सुगदाणे, डॉक्टर जानू मानकर, ॲडव्होकेट किशोर धोंडगे, किशोर गारोळे, आकाश घोडे, अहमद हसन काझी हे होते। कार्यक्रमात सुरुवातीला अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाई कैलास सुगदाणे यांनी केले, तर ॲडव्होकेट किशोर धोंडगे, सुरेश मानवतकर, डॉक्टर जानू मानकर, प्राध्यापक ज्ञानदेव मानवतकर, बाळासाहेब ससाणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। प्राध्यापक ओमराज गजभिये यांनी, लक्ष्मण दादा घुमरे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला। या जयंतीच्या कार्यक्रमाला माननीय नगरसेवक गजानन जावळे, मुजीब हसन कुरेशी, मोहन माने, गजेंद्र माने, जयदीप देशमुख, अनिल चांगडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक इब्राहिम गवळी, प्रल्हाद कानोडजे, प्रल्हाद पिटकर, विजय वायाळ, मेहबूब गवळी, विजय देवडे, बाळासाहेब ससाणे, फिरोज काजी, फिरोज खान, विजय म्हस्के, सुरेश मुळे, पवन डोंगरदिवे, हित सावजी, शेषराव लंबे, अख्तर कुरेशी, हुसेन गवळी, सेवादल शहराध्यक्ष मुजाहिद हसन कुरेशी, रमेश मानवतकर, तानाजी मानवतकर, चांद झुरीवाले, आसिफ पठाण, अविनाश रणखाम, सुभान गवळी, राजू भवानीवाले, श्यामा भवानीवाले, सुभान भवानीवाले, युनिस नौरंगाबादी हे होते। या कार्यक्रमाचे संचालन गजेंद्र माने यांनी केले, तर आभार प्रदर्शन निलेश मानवतकर यांनी केले। या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ते तसेच समाज बांधव उपस्थित होते। यावेळी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राचा या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विजय माने।